आता एखाद्याला हार्ट अटॅक आला की लोक म्हणायचे हे सगळं कोवॅक्सिन किंवा कोविशिल्ड लसीकरणामुळेच होत आहे, परंतु आता त्याच लोकांचं खरं झालेलं आहे, कारण की कोरोनाच्या लसीसंदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे। ॲस्ट्राझेनेका ही कंपनी सर्वांना माहीत आहे, कारण की या कंपनीने कोरोना लसी UK न्यायालयामध्ये या लसीमुळे होणारे दुष्परिणाम स्वीकारले आहेत। कोरोनाची लस बनवणारी ब्रिटिश फार्मास्युटिकल कंपनी ॲस्ट्राझेनेकाने आपल्या लसीमुळे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात हे प्रथमच मान्य केलेलं आहे। आता घाबरून जायचं कारण नाही। आता तज्ज्ञांचं काय मत आहे पहा। जेव्हा शरीराच्या कोणत्याही भागात रक्ताची गुठळी तयार होते तेव्हा त्याला थ्रोम्बोसिस सिंड्रोम म्हणतात, म्हणजेच TTS म्हणतात। कोरोनाची लस येण्यापूर्वीही ही समस्या निर्माण होत आहे। जेव्हा लसीकरणामुळे थ्रोम्बोसिस सिंड्रोमची समस्या उद्भवते तेव्हा त्याला लस प्रेरित थ्रोम्बोसाइटोपेनिया म्हणजेच VTT म्हणतात। कोविशिल्डमुळे अनेक लोकांमध्ये हा दुष्परिणाम दिसून आला। हे दुष्परिणाम केवळ दुर्मिळ लोकांमध्येच दिसून आले। यामुळे शरीरातील प्लेटलेट्स प्रमाणात अचानक कमी होते, ज्यामुळे शरीरात रक्त गोठण्यास प्रतिबंध होते। असं झाल्यास रुग्णाला ब्रेन स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो। म्हणूनच TTS मानवांसाठी घातक ठरू शकते, असं मत epidemiologist चंद्रकांत लहरिया यांनी मांडलेलं आहे। आता लगेच घाबरून जायचं कारण नाही, कारण की यावर सुद्धा उपाय निघणार आहे। आता जे लोक म्हणत होती की कोरोना काळात ज्यांनी लस घेतलेली आहे त्यांना हार्ट अटॅक येतोय, तर ते कुठेतरी खरं ठरलेलं आहे।